महाराष्ट्राचे लाडके दादा अर्थात अजितदादा अनंतात विलीन झालेले आहेत. अजित पवारांवर नुकतेच अंत्यसंस्कार पार पडलेत आणि सगळे या ठिकाणी आलेले दादांचे समर्थक, चाहते, दादा प्रेमी हे आता बाहेर पडताना पाहायला मिळतात. प्रत्येक जणाच्या भावना या प्रचंड उत्कट असलेल्या पाहायला मिळतात. प्रत्येक जण जो आहे तो इथून रडत रडत साश्रू नयनांनी बाहेर पडताना पाहायला मिळतात. प्रत्येकाला अजितदादा एकदा तरी परत यावेत असं मनापासून वाटतंय. मात्र अर्थातच असं होणार नाहीये. अजितदादा कायमचे आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि ही जी काही उणीव आहे ही उणीव भरून काढणं शक्य होणार नाहीये. ही भावना आता प्रत्येकाच्या मनात असलेली पाहायला मिळतेय. कुठून आलाय तुम्ही? काय वाटतं? काय दुःख झाला, कुठले गुण आवडायचे तुम्हाला नेते म्हणून? वक्तशीरपणा, जिल्ह्याची हानी झाली. काय वाटतं तुम्हाला? काय भावना आहे? जिल्ह्याची हानी झाली तेच दादांचं लय भारी. मी पुण्यातून आलो, नानपेठेतून. महाराष्ट्र राज्याची हानी झालेली पुणे जिल्ह्याची विशेषता कारण पुणे जिल्ह्याचे ज्या धरणातलं पाणी असायचं दादा, त्या पाण्याचं नियोजन जसं पाऊस काळ लांबणीवर असला तर दादा शहराला किती पाणी पाहिजे, जिल्ह्याला किती पाहिजे याचा विचार करून ते या जिल्ह्याचे खरंच पालकमंत्री होते. अशा आदरणीय दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली होतो. प्रत्येकाच्या डोळ्यात आज पाणी आलेलं पाहायला मिळतंय. विशेषतः पुणे जिल्ह्याचं जसं हे दादा म्हटले, पुणे जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान अजितदादांच्या जाण्यानं झालंय. कारण अनेक वर्ष ते पालकमंत्री राहिलेले होते. जितकं राज्याचं नुकसान झालं त्यापेक्षाही जास्त पुण्याचं नुकसान झालंय असं पण मॅडम. गहार हिंडते आकाशी, लक्ष तिची पिढ्यापाशी. त्याप्रमाणे दादांनी महाराष्ट्रभर देशभर फिरले, पण या बारामतीवर प्रचंड लक्ष दिलं. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलच्या प्रचंड भावना आमच्या अनावर आहेत. दादा परत या, दादा परत या, हीच भावना आहे त्यांच्याबद्दल. मी वांगदरीवरून आलोय. दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर दादांचं विकास कामाच्या बाबतीत दादांनी भरपूर कष्ट घेतलेलं आहे. दादांचं म्हणजे कुठलीही गोष्ट करायची म्हणलं तर दादा मागे घेत नव्हते. दादांनी नुसतं श्रीगोंदा तालुक्यासाठीच नाही तर पूर्ण बारामती असो, पुणे जिल्हा असो, समजा ठिकाणी दादांनी इतका विकास केला की सांगण्या इतकंच नाही. आता दादांची जी गेल्यामुळे जी बारामती जिल्ह्याची जी पोकळी आहे ही कधीच भरून निघू शकत नाही. आणि बारामती जिल्हा असो, पुणे जिल्हा असो किंवा नगर जिल्हा असो, याच्यात तितका हळहळ झाली आहे लोकांची की दादा असं वाटतं की पुन्हा दादा यावा, पुन्हा दादा यावा. मी करमाळ्यावरून आलेलो आहे. आदरणीय दादांचा एक अनुभव, आमच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीला महापूर आला असताना अर्ध्या रात्री दादांनी आमच्या पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि त्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशनसाठी भरपूर मदत दादांनी केली. आज या दुःखात आम्हाला बोलण्यासाठी सुद्धा धीर राहिलेला नाही. परंतु या महाराष्ट्रात जे नुकसान झालेलं आहे ते इथून पुढे कधीही भरून निघणार नाही, एवढंच आपल्या मीडियाच्या माध्यमातून जनतेला सांगतो. दादांना काही एक शेवटचं सांगायचं आहे का? आता दादा गेलेत आपल्यातून, मात्र दादा ऐकत असतील, आपल्याला पाहत असतील. दादांना एवढंच सांगणं की आम्ही तुमच्या दिलेल्या शिस्तीचे पालन करून या महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या पावलाप्रमाणे चालत राहू, एवढंच सांग. काका कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? मी केडगाववरून आलोय. आता आमचं असं झालंय, दादा गेले आमचं जग, म्हणजे आपलं गेलं जग बुडालं असं आम्ही आता गृहीत धरतो. आमच्यात आता ताकदच नाही राहिली उभा राहण्याची. दादा ज्यावेळी खरं तर गेल्या निवडणुका 2 आपण पाहिलेल्या आहेत, या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढणार होत्या. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेला एकत्र लढलेल्या होत्या. आज दादा गेलेले आहेत. राष्ट्रवादीची स्वतः पक्षाची म्हणून सुद्धा खूप मोठी हानी झाली आहे. इथून पुढे पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन सगळी राजकीय कारकीर्द पुढे चालवावी असं वाटतं का दादांसाठी? हो, नक्कीच 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 ताईंनी आणि रोहिदादांनी सांभाळावं हीच आमची इच्छा, बाकी काही नाही. त्यांचे पालन करावं. नक्कीच आपण बघतोय प्रत्येकाला असं वाटतं की आता दोन्ही राष्ट्रवादी पवार कुटुंब एकत्र यावं. कुठून आलाय तुम्ही? काय नेमकं अजितदादांविषयीच्या भावना आता आठवत आहेत? मी बारामतीवरून आहे. दादांचं वेळ आणि काम हे खूप जोमाचं होतं. गेल्या शनिवारी दादा बारामतीला कॅनॉनवरती आले होते. कॅनॉन ब्रिजचं काम चाललं होतं. दादांनी सकाळी 7:30 वाजता आले तर पोलिसांनी ट्रॅफिक असे गाड्या अडवून धरल्या होत्या. तर दादांनी लगेच इतकं बारीक लक्ष त्यांचं होतं की लगेच त्यांना सांगितलं की त्यांना का थांबवलं, त्यांना जाऊ द्या, त्यांना पण काम आहेत पुढची.
म्हणजे त्यांना कुणालाच असं आडून कधीच धरलं नाही त्यांनी. आणि प्रत्येक म्हणजे कुठलाही माणूस कधीही त्यांनी बघितला ना, त्या माणसाला तिथं परत ओळखायचे ते. मी त्यांच्याकडे 2006 पासून रांगोळी काढतो, पण दादा दरवेळेस मला म्हणायचे तुम्ही दरवेळेस फोटो काढत नाही, मग स्वतः बोलवायचे आणि जवळ फोटो काढायला लावायचे. मग माझ्या मिसेसला बोलवायचे, विचारायचे अरे तुमचं माहेर काय वगैरे. इतकं म्हणजे असा नेता होणं शक्यच नाही. आम्हाला इतकी दादांची आठवण येते कालपासून, म्हणजे आम्हाला इतकं आमच्या मुलांना सुद्धा इतकी आठवण येते दादांची. तुम्ही रांगोळीविषयी बोलला, तुमच्या रांगोळीचं अनेकदा दादांनी कौतुक केलं असेल, मात्र इथून पुढे दादा तुमची रांगोळी पाहण्यासाठीही नसणार आहेत आणि कौतुक करण्यासाठी नसणार. हो ना, आता मला खूप दुःख वाटतंय की मला आता रांगोळी काढताना सुद्धा क्षणोक्षण दादांची आठवण येईल त्यामध्ये. काय भावना आहेत आता, काय वाटतंय? तरुण आहात तुम्ही, इथून पुढच्या काळामध्ये अजित पवार हे तरुणांसाठी एक ऊर्जा स्रोत म्हणून पाहिले जात होतं त्यांच्याकडे. बरोबर आहे. दादांनी तरुणांसाठी बारामतीमध्ये भरपूर काय केले. स्पोर्ट, एज्युकेशन, शिक्षण भरपूर, म्हणजे दादांची उणीव आज बारामतीकर कुणीच पूर्ण करू शकत नाही. महाराष्ट्रात असा नेता होणं परत शक्य नाही. आज राजस्थानची लोक आहेत, बाहेरची MP UP या लोकांना बारामतीमध्ये आजपर्यंत कसलाही त्रास झालेला नाही. बाहेरच्या लोकांना जसा मुंबई ठाण्यामध्ये जसा त्रास होतो तसा बारामतीकरांनी एकदाही असा कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना दिला नाही. काय वाटतंय, दादा इथून पुढे नसणार आहेत? बारामती म्हटलं की अजितदादा हे एक समीकरण होतं. अजितदादांची बारामती इथून पुढे अजितदादांविना असणार आहे आणि तसं आता सगळ्या बारामतीकरांना राहावं लागणार आहे आणि बारामतीचा कारभार सुद्धा पाहावा लागणार आहे. आता म्हणजे दादांच्या विषयी बोलायचं गेलं तर भरपूर काय आहे. आम्ही जेव्हापासून लहानपणापासून पाहतोय तेव्हापासून दादांचा आवाज हा आमच्या कंटिन्यू कानावरती येत होता. आज असं वाटतं की अजूनही असं म्हणजे आमचा विश्वास बसत नाही की असं वाटतं कुठेतरी दादा असतील किंवा त्या याच्यावरती आमचा विश्वासच बसत नाही. आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही जे त्यांनी आमच्यामध्ये जे बीज रोवलेत किंवा त्यांनी जे आमच्यावर संस्कार केले ते शिस्तप्रिय नेता किंवा शिस्तीचं कशा पद्धतीने पालन करायचं त्या पद्धतीनेच आम्ही यापुढे देखील बारामतीमध्ये राहून त्यांचा आदर्श मनात ठेवूनच पुढची कामं करू. या ठिकाणी बारामतीच्या विषयी जर विशेषतः बोलायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारी बारामती, मात्र गेल्या विधानसभेना आपण पाहिलं की बारामतीमध्ये 2 शकलं झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही पक्ष लढलेले होते, दोन्ही वेगवेगळे उमेदवार होते. अजितदादा या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा निवडून आले, त्यांनी एक मोठा विक्रम केलेला होता निवडून येण्याचा. असं सगळं असताना इथून पुढच्या काळामध्ये बारामती आणि पवार कुटुंबाचं जे नातं आहे ते असंच अबाधित ठेवण्यासाठी आणि अजितदादांसाठी म्हणून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं वाटतं. नक्कीच दोन्ही राष्ट्रवादींनी देखील एकत्र यावं, बारामतीचा विकास करावा, तसंच महाराष्ट्राचा विकास करावा, देशाच्या राजकारणामध्ये अजून भरभराटी आणावी. त्यासाठी आम्ही सदैव बारामतीकर पवार कुटुंबियांच्या पाठीमागं कायमस्वरूपी आतापर्यंत उभं राहत आलोय आणि यापुढे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तरच बाकीच्या गोष्टी पुढच्या शक्य होतील असं बारामतीकरांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येऊन पुढची बारामतीची यंत्रणा व्यवस्थितपणे पार पाडतील असा सगळा बारामतीकरांना विश्वास आहे. दोन्ही होते एकत्र, कारण त्यांच्याशिवाय तरी म्हणजे आता दादांची तर उणीव कमी भासणारच आहे. आणि दादा गेलेलेच अजून सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला वाटतच नाही की ते असं झालंय म्हणून. आणि असं व्हायला नव्हतं पाहिजे, म्हणजे त्यांची आता नितांत गरज होती महाराष्ट्राला. आणि दादासारखं नेतृत्व, आणि दादा हे होणं शक्यच नाही आता महाराष्ट्रामध्ये. दादासारखं नेतृत्व, खरं बोलणार आणि स्पष्ट भूमिका घेणार, हे खरं म्हणजे व्यक्तिमत्व असं होतं की ते जायला नको होतं, कारण त्यांची पोकळी भरून निघणारच नाही आता. कारण राजकारणातलं खरं म्हणा गेलं तर खरं बोलणारा आणि नेता असं आपण गमावलेला आहे महाराष्ट्रात. आणि पश्चिम महाराष्ट्र पोरका झालेला आहे महत्वाचं म्हणजे. आणि त्यांचं पक्षासाठी भरपूर त्यांना काम केलेलं आहे. आणि विकास पुरुष म्हणून त्यांना बारामतीत तर अख्ख्या महाराष्ट्रात तरी करतात, बारामतीत तर त्यांना त्याच्या नावाने हे करतात. आणि महाराष्ट्राचा जर विकास पुरुष हा कोणाला शब्द उच्चारला जात असेल तर ते फक्त अजितदादा, दुसरा महाराष्ट्रात नेता होणे नाही. काम अजितदादांचं एक गेल्या महिन्यापूर्वी स्टेटमेंट होतं, झालं गेलं ते गंगेला मिळालं, इथून पुढे भविष्यात आणि वर्तमानाचा विचार करा, एकत्र या. त्या पद्धतीने त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती केली. त्या दृष्टीने आता दादांचं जे सांगणं होतं की इथून पुढे एकत्र येऊन दोन्ही पक्षांनी लढावं, त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करावा.
नक्कीच आपण बघतोय दोन्ही राष्ट्रवादींची किंवा एकंदरीत राजकारणाची खूप मोठी हानी अजितदादांच्या जाण्यानं झालेली आहे. मात्र इथून पुढच्या काळात तरी राष्ट्रवादीची जी दोन शिकलं झालेली होती आणि दोन्ही विभागलेल्या ज्या राष्ट्रवादी होत्या त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी युती केलेली होती. जिल्हा परिषदेला आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारच होते आणि आलेल्या सुद्धा आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता तरी इथून पुढच्या काळामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून किंवा दादांचं जे काम आहे ते आपल्याला अविरतपणे पुढे चालू ठेवायचं, यासाठी पवार कुटुंबानं दोन्ही राष्ट्रवादींनी आता एकत्र यावं आणि एकत्र येऊनच इथून पुढचं सगळं राजकारण करावं. तर मग हे सगळे बारामतीकर जे आहेत ते पवार कुटुंबाच्या पाठीशी सुद्धा कायम राहतील, अशा पद्धतीच्या भावना इथे प्रत्येक जण व्यक्त करताना पाहायला मिळतोय. आणि अजितदादांना प्रत्येक जण साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहून आता या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.